नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प शहरात देवळाली महोत्सव समितीच्या वतीने आयोजित 14व्या देवळाली महोत्सवाचे उद्घाटन 31 जानेवारी रोजी सकाळी खंडेराव टेकडे येथील उद्यानात विविध मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आलं। तत्पूर्वी येथील जुन्या बस स्थानक परिसरात नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व विविध शाळांमधील 100 विद्यार्थ्यांना एकत्रित सायकल थॉन काढण्यात आली। जुने बस स्थानक हाऊसन रोड 6 नंबर नाका पुन्हा लांब रोड मार्गे नवीन बस स्थानक झेंडा चौक धोंडी रोड मार्गे खंडेराव टेकडी दरम्यान सायकल चालवताना नाशिक सायकलिस्ट अध्यक्ष अमित घुगे, डॉक्टर मनीषा रौंदळ, सुरेश डोंगरे, उपाध्यक्ष दविंदर सिंग भोयला, बाळकृष्ण वेताळ, माधुरी गधाग, अश्विनी गोंडेकर सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत ही सायकल थॉन पार पाडली। यामध्ये शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या उपाध्यक्षा मनीषा रौंदळ यांनी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सायकलिंगचं महत्त्व समजावून सांगितलं। सर्व विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रतिसाद देत आत्मीयता दर्शवली। दरम्यान खंडेराव टेकडे उद्यानात रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर पुष्कर जोशी, सेवानिवृत्त प्राचार्या सुनीता आडके, नागेश देवडिगा, मीना पाटील, डॉक्टर अलका स्वादी, शशी मदन, शीला कामत आदींच्या हस्ते सर्व सायकलस्वारांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। सूत्रसंचालन शिक्षक जीवन गायकवाड तर आभार संदीप शेटे यांनी मानले। या थॉनच्या यशस्वीतेसाठी ताराचंद लहांगे, हेमंत गायकवाड, रोशन वाजे, राम गोडे, अर्जुन संगमनेरे, सुरेखा कुलते, लक्ष्मी वटारे, प्रथमेश शिंदे परिश्रम घेत आहेत। तसेच या महोत्सवात लाखोंच्या वर बक्षिसे असून यानंतर 1 फेब्रुवारी 2026 रोजी प्रो कबड्डी, 3 फेब्रुवारी गड किल्ले स्पर्धा, 4 फेब्रुवारी रोजी खेळ पैठणी हळदी कुंकू, 5 फेब्रुवारी सामूहिक नृत्य स्पर्धा, 8 फेब्रुवारी रोजी देवळाली रन ज्येष्ठ नागरिकांसाठी चालणे स्पर्धा होणार आहे। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलासजी भालेराव भोगूर।